नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे रोकठोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। तो विषय थोडासा वैचारिक आहे। तो यासाठी वेगळा आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना ज्या पद्धतीने तुम्हाला विचारांच्या काही अडचणी येतात आणि विचारच हे राजकीय क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे असतात। माणसाचा असं समजलं जातं की विचार मारले तर तो माणूस अर्धमेला होतो आणि नंतर अर्धमेल्या राहिलेल्या माणसाला मारणं पुढच्या दृष्टीनं अतिशय सोपं जातं। या दृष्टीने आपण एका तरुण लेखकाला आज भेटणार आहोत। माझ्यासोबत आहेत दोन मोठ्या ग्रंथांचे लेखक, तरुण लेखक आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आणि अनेक सामाजिक चळवळींमध्ये ज्यांनी सहभाग घेतला असे माझे मित्र चंद्रकांत झटाले। मित्र, चंद्रकांत झटालेंचं एक पुस्तक 2 वर्षापूर्वी अतिशय उत्तम पद्धतीनं गाजलं। तुमच्या माहितीसाठी हे पुस्तक दाखवतो। या पुस्तकाचं नाव आहे मजबूती का नाम महात्मा गांधी। मजबूती का नाम महात्मा गांधी हे पुस्तक साधारणतः आतापर्यंत महात्मा गांधीजी यांच्या संदर्भातल्या ज्या काही फॅसिझम, हिंदुत्ववादी आणि अँटी गांधीजम या विचारात काम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रवाहांनी ज्या पद्धतीने महात्मा गांधीच्या संदर्भातले आरोप केले, अगदी गोडसेंचं 55 कोटीचे बळी, गांधी हत्या आणि मी, हे जी पुस्तकं ज्यांनी वाचली असतील त्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल की महात्मा गांधी चा जो खून झाला, त्यांच्या भाषेत जो वध झाला तो अत्यंत योग्य पद्धतीने झाला असं कदाचित हे सगळे विचार आणि पुस्तक वाचल्यानंतर कळावं। परंतु या सगळ्या गोष्टी ह्या अफवा कशा आहेत, जाणीवपूर्वक देशातल्या माणसांचा, वेगवेगळ्या विचार करणाऱ्या व्यक्तींचा बुद्धिभेद कसा केला गेला याची उत्तम मांडणी चंद्रकांत झटाले यांनी मजबूती का नाम महात्मा गांधी या पुस्तकातून केली होती। यापूर्वीसुद्धा या विषयावर अनेक पुस्तकं आले, परंतु चंद्रकांत झटालेंनी ज्या पद्धतीचं पुस्तक लिहिलं, महात्मा गांधींवरचे संपूर्ण आक्षेप, त्यांच्यावरच्या घेणाऱ्या हरकती याचं सप्रमाण आणि वेगवेगळ्या गोष्टींचे, वेगवेगळ्या घटनांचे पुरावे देत, वेगवेगळ्या ग्रंथांचे संदर्भ देत, घटनांचे संदर्भ देत चंद्रकांत झटालेंनी जे पुस्तक लिहिलं, या पुस्तकाला 2 वर्षात प्रचंड प्रतिसाद मिळाला। देशभरातल्या लोकांनी हे पुस्तक अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं। या पुस्तकाच्या आतापर्यंत 4 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत। ही माझ्या हाती ही जी आहे ही 4थी आवृत्ती आहे आणि देशातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये हे लवकरच पुस्तक प्रकाशित होईल। या निमित्ताने मला चंद्रकांत झटालेंना विचारायचं आहे की हे मजबूती का नाम महात्मा गांधी हे पुस्तक काढल्यानंतर ज्या पद्धतीच्या क्रिया, प्रतिक्रिया, उलटसुलट आलेल्या आहेत, याच्या सगळ्या बऱ्या वाईट अनुभवानंतर तुम्हाला पुन्हा एक असं स्फोटक ज्याच्यात सामग्री आहे असं पुस्तक का लिहावंसं वाटलं? नमस्कार मंडळी। मजबूती का नाम महात्मा गांधी लिहिण्याच्या मागे कारण हे होतं की महात्मा गांधींवरती जे काही आक्षेप आहेत ते खोडून काढणे आणि ते पुरावे आहेत सगळ्या त्या गोष्टींचे। मी काही मनानं माझ्या लिहिलं नाही आहे। प्रत्येक गोष्टीचे कागदोपत्री पुरावे आज उपलब्ध आहेत, तरीसुद्धा महात्मा गांधींची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत होती आणि म्हणून ते पुस्तक लिहिलं। त्या पुस्तकावरती अनेक वाईट प्रतिक्रिया आल्या, पण जास्तीत जास्त चांगल्या प्रतिक्रिया आल्या। म्हणजे अनेक लोकांचं असं म्हणणं होतं, म्हणजे इवन ज्या लोकांनी काँग्रेस सेवा दल ज्याला म्हणतात, म्हणजे काँग्रेसचा वैचारिक जो गट आहे त्या सेवा दलाचे 24-25 वर्ष जुने कार्यकर्ते आहेत, त्यांचंसुद्धा असं म्हणणं होतं की हे पुस्तक वाचून आम्हाला खरा गांधी कळला। म्हणजे गांधींवरचे जे काही आरोप होते ते आम्ही अगोदर खरे मानत होतो म्हणून। आणि हे सगळे प्रश्न माझ्याही मनात होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत मी हे पुस्तकाची निर्मिती झाली आहे। या पुस्तकानंतर मी जे काही महात्मा गांधींचं पुस्तक लिहिलं आहे ते फक्त गांधींच्या संदर्भात होतं, म्हणजे गांधींवरती जे काही आक्षेप होते त्या संदर्भात होतं। परंतु या जे कट्टरवादी संघटना आहेत किंवा कट्टरवादी लोक आहेत आपल्या देशातले, कट्टरवादी विचारधारा आहे, यांच्या विरोधात असंख्य पुरावे असूनसुद्धा हे लोक आज आपल्यालाच प्रश्न विचारतात, आपल्याला देशद्रोही ठरवतात। त्यामुळे यांचं वास्तव जगासमोर आणणं खूप मला आवश्यक वाटलं आणि याचं निमित्त झालं आपल्या दिल्लीचं जे आंदोलन झालं होतं, किसान आंदोलन। त्या किसान आंदोलनाच्या वेळेस एक झेंड्याचा प्रश्न निर्माण झाला होता की किसानांनी तिरंगा झेंड्याचा अपमान केला वगैरे। आणि हे कोण सांगत होतं? ज्यांनी 2002 पर्यंत, म्हणजे स्वातंत्र्यापासून 2002 पर्यंत स्वतःच्या कार्यालयावरती तिरंगा झेंडा फडकवला नाही, ते लोक असा आरोप करत होते की तिरंगाचा अपमान झाला म्हणून। जे लोक तिरंगा हा 3 रंगाचा आहे आणि तो अशुभ आहे असं जे म्हणत होते ते लोक आज आरोप करत होते की तिरंगाचा अपमान झाला। मग तेव्हा मला जाणीव झाली की या लोकांचं खरं वास्तव जे काय आहे
ते सर्व लोकांसमोर आलं पाहिजे आणि पुराव्यासह आलं पाहिजे. तर चंदू आपण त्या तपशिलात आपण जाऊया. आधी थोडं मजबूती का नाम महात्मा गांधी या पुस्तकासंदर्भात मला तुम्हाला विचारायचं आहे की गेल्या 2 वर्षात या पुस्तकाला अगदी आबालवृद्धांपासून ज्यांना गांधीचा जे द्वेष करतात तीही माणसं तुम्हाला असे भेटले असतील की तुमचं पुस्तक वाचून त्यांना त्यांच्या गांधीविषयी त्यांचा दृष्टिकोन बदलला असेल. या 2 वर्षात त्याच्या निघालेल्या मोठ्या प्रमाणात आवृत्त्या, त्याची या पुस्तकाची सुरू असणारी प्रचंड घोडदौड याविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे? अनेक लोकांच्या मनात प्रश्न होते गांधींबद्दल आणि त्यांना त्याची उत्तरं सापडत नव्हती. गांधींना मानतो आम्ही. काही लोक गुरुदेव सेवा मंडळाचे काही लोक होते की जे बोलायचे की आम्ही तुकडोजी महाराजांनी गांधींबद्दल लिहिलं चांगलं म्हणून आम्ही गांधींना मानतो, पण गांधींवरती जे आरोप होतात त्यांचे उत्तर आमच्याकडे नाहीत, आम्हाला ते खरे वाटतात म्हणून. असे असंख्य लोक होते. आणि जे काही विरोधक होते गांधींना कायम शिव्या द्यायचे, जसं की मी काही वाईट बोलायचो अगोदर गांधींबद्दल, परंतु असे असंख्य लोक आजही युवकांचे फोन येतात की सर आम्ही गांधींना शिव्या द्यायचो अक्षरशः, पण तुमचं पुस्तक वाचलं आणि तुमचं पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला कळलं की खरे गांधी काय आहेत म्हणून, गांधींची आज काय गरज आहे आणि गांधींना का मानलं पाहिजे आज, हे सर्व तुमचं पुस्तक वाचून आम्हाला कळलं. म्हणजे गांधींपासून युवकांना दूर करायचं आहे किंवा नास्तिक कम्युनिस्टांना दूर करायचं म्हणून गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काहीच केलं नाही असा खोटा प्रचार करायचा. गांधींपासून जे काही आंबेडकरवादी आहेत त्यांना दूर करायचं, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधींमध्ये कट्टर शत्रुत्व होतं असं दाखवायचं. आणि जे काही हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या मनात गांधींबद्दल द्वेष पेरण्यासाठी सरदार पटेलांना डावललं आणि नेहरूंना पुढे केलं असं सांगायचं. अशा विविध कारणाच्या माध्यमातून गांधींची जी बदनामी सुरू होती, म्हणजे एखाद्या व्यक्तीनं खरंच वाईट काम केलं तर त्याला बदनाम केलं तर काही हरकत नाही, पण ज्या व्यक्तीनं कायम चांगलं काम केलं आहे, म्हणजे फाळणीचाच विषय घेतला तर फाळणीसाठी गांधींना जबाबदार धरलं जाते, पण फाळणीसाठी गांधींनी केलेला एकही प्रयत्न कोणी सांगू शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्याचे कागदोपत्री पुरावे सगळे आज उपलब्ध आहेत. म्हणजे पुस्तकाच्या आता किती भाषांमध्ये त्याचं भाषांतर होत आहे, पुस्तकाचे पानं किती आहेत गांधीच्या, त्याची किंमत किती आहे, महाराष्ट्रात कुठे उपलब्ध होईल याची थोडक्यात सांगा माहिती. गांधींचं जे पुस्तक आहे ते सध्या मराठीत उपलब्ध आहे. त्याच्या 4 आवृत्त्या झाल्यात, आता 5वी आवृत्ती छापायला गेली आहे आणि ते हिंदी आणि कन्नडमध्ये सध्या ट्रान्सलेशन त्याचं सुरू आहे. ते येत्या 1-1.5 महिन्यात वाचकांसाठी उपलब्ध होईल. आणि 324 पानांचं हे पुस्तक आहे, 224 पानांचं हे पुस्तक आहे आणि 250 रुपये त्याची किंमत आहे. आणि तुम्ही ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती किंवा ऑनलाईन निविरा पब्लिकेशन हाऊसची जे काही वेबसाईट आहे तिथूनसुद्धा तुम्ही ते पुस्तक मागवू शकता. धन्यवाद चंद्रकांतजी. यानंतर साधारणतः हे पुस्तक 2 वर्षात प्रचंड गाजल्यानंतर चंद्रकांत जठाले एका ठिकाणी थांबले नाहीत, तर हे काम त्यांनी सोपं केलं की अगोदर सगळ्यांना, आपण ग्रामीण भागात अजूनही एक म्हण मोठ्या प्रमाणात वापरतो, एखादी गोष्ट इलाज नसला तर मजबुरी का नाम महात्मा गांधी असं म्हणतो. खरं म्हणजे याला लॉजिक काहीच नसते. त्याच म्हणीचा, वाक्प्रचाराचा उत्तम उपयोग करत चंद्रकांत जठाले यांनी मजबूती का नाम महात्मा गांधी, गांधी हे मजबुरीचं नाव नाही तर मजबूतीचं नाव आहे, मजबूतीचं नाव आहे, याचा उत्तम पद्धतीने या फ्रेजचा वापर करून अत्यंत पुराव्यासह अत्यंत छान, अत्यंत रोखठोक आणि सगळी उत्तम मांडणी, सगळ्या त्यांच्यापर्यंतचे गांधींवरचे असणारे आरोप खोडणारं पुस्तक लिहून काढलेलं आहे. 2 वर्षात चंद्रकांत अतिशय या विचाराने झपाटलेला होता. त्याच्या एक लक्षात आलं सगळ्या गोष्टी की साधारणतः संघविचार असतील, फॅसिस्ट विचारवाले असतील, कट्टर विचारवाले जे लोक असतील ते धडाधड आरोप करून टाकतात आणि सध्या लोकांना, त्यांना माहीत आहे की कोणाला एवढा वेळ नाही आहे की त्याचे पुरावे तपासत बसण्याचं. म्हणून साधारणतः मागच्या महिन्यात चंदूचं एक दुसरं पुस्तक आलं, हे तुम्हाला पुस्तक दाखवतो समोर, स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव. जवळपास 336 पानाचं हे पुस्तक आहे. 300 रुपये किंमत आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, अतिशय जहाल आणि प्रत्यक्षात ज्याला दारुगोळा म्हणता येईल, पुरोगाम्यांसाठी, प्रतिगाम्यांसाठी दारुगोळा साठलेला, ज्या पुस्तकात साठलेला आहे असा हा दारुगोळा म्हणता येईल. मी तर आवाहन करेल की हे पुस्तक एवढं स्फोटक आहे, एवढं सत्यता यात मांडलेली आहे की कदाचित हे संघ, भाजप आणि या विचारांच्या लोकांनी जर ते वाचलं तर कदाचित येणाऱ्या काही महिन्यात त्या पुस्तकावर बंदी येऊ शकते. एवढं वास्तव, कारण वास्तव आणि सत्य या लोकांना पटत नाही. या पुस्तकाच्या, गांधींच्या पुस्तकांच्या यशानंतर चंद्रकांतजी तुम्हाला का वाटलं की या पद्धतीच्या पुस्तकाची निर्मिती करावी?
मी जे गांधींवरचं पुस्तक लिहिलं त्यामध्ये फक्त गांधींवरती आक्षेप जे आहेत ते खोडून काढले होते पुराव्यानिशी. पण आजच्या परिस्थितीत फक्त तेवढंच करून भागणार नव्हतं, म्हणजे फक्त गांधींचीच बदनामी थांबवून चालणार नव्हतं. आज जो काही अपप्रचार म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल म्हणा किंवा तिरंग्याबद्दल म्हणा, आपल्या राज्यघटनेबद्दल म्हणा, जो काही अपप्रचार चालला आहे त्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देणं खूप गरजेचं होतं आणि ते वैचारिक प्रत्युत्तर आपल्याला द्यायचं होतं. आज तुमच्या माझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांना वैचारिक लढा या कट्टरवाद्यांच्या विरोधात लढायचा आहे, पण त्यांच्याकडे वैचारिक दारुगोळा उपलब्ध नाही. काही माहिती आहे तर ती खरी आहे की नाही हे माहीत नाही, हे अधिकृत आहे की नाही हे माहिती नाही. या पुस्तकात त्यामुळे नेमकं काय जरा थोडक्यात सांगा की काय हायलाईट त्याचे वाचकांना आणि श्रोत्यांना. आणि हे पुस्तक निर्मितीमागे कारण ठरलं की ज्यावेळेस मला असं वाटलं की हे आपण म्हणजे या विषयावरती लिहिलं पाहिजे, तर मी एक पुरुषोत्तम भाऊंचाच जो वर्तमानपत्र होतं दैनिक अजिंक्य भारत, त्या दैनिक अजिंक्य भारतमध्ये मी 10 लेख लिहिले या विषयावरती, स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव. आणि त्या 10 लेखांना प्रचंड प्रतिसाद मिळाला लोकांकडून. हजारो फोन आले मला की ज्यांनी म्हटलं की या विषयावरती सर एखादं पुस्तक आलं पाहिजे. आणि त्या विषयावरती म्हणून मग हे पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. या पुस्तकामध्ये जे काही विषय आहेत म्हणजे कट्टरवादी ज्या संघटना आहेत, RSS असेल, हिंदू महासभा असेल, सावरकर, गोळवलकर, हेडगेवार या संघटनांच्या स्थापनेपासून तर या आत्ता जे गव्हर्नमेंट आहे या गव्हर्नमेंटचं पेगासिस, राफेल, अदानींच्या घोटाळ्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा पुराव्यासह संदर्भांसह मी स्पष्टीकरण दिलं आहे. आणि या कट्टरवाद्यांची महिलांबद्दल काय भूमिका आहे, गोरक्षण यांचा धर्म आहे की धंदा आहे, आणि शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या डोक्यात हे कसे विषाची पेरणी करतात, द्वेषाची पेरणी करतात. त्यानंतर सावरकर, गोडसे यांचे संघाशी काय संबंध होते, नेमके होते नव्हते ते, आणि सरदार पटेलांचा कसा हे लोक वापर करून घेतात, आणि या संघाच्या पोटसंस्था कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा काम करतात, कशा पद्धतीनं काम करतात, यांची स्वातंत्र्य लढ्याबद्दलची काय भूमिका आहे, किंवा स्वातंत्र्य सैनिकांबद्दल ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे, हे सगळं अगदी सविस्तर मांडलं आहे. आणि शेवटच्या 2 प्रकरणांमध्ये मी आजच्या युवकांची किंवा आजच्या पिढीची काय जबाबदारी आहे, आणि आपण ह्या सर्व गोष्टींवरती, परिस्थिती सर्वच लोक मांडतात, पण या परिस्थितीवरती काय उपाय केला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा प्रकारांचं एक शेवटचं मी प्रकरण केलं आहे की यावरती काय उपाय आहेत म्हणून. असं एक पुस्तक स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव हे आहे. नक्कीच मजबूती का नाम महात्मा गांधी या पुस्तकाला ज्या पद्धतीने सृजन वाचकांनी, श्रोत्यांनी डोक्यावर घेतलं त्याच पद्धतीने या पुस्तकालासुद्धा प्रचंड यश मिळेल. मित्रो, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जातो आहे त्या सर्वांना माझी विनंती राहील की आपण अनेकदा म्हणतो की या क्षेत्रात सगळ्या कट्टरतावाद्यांना, संघपरिवाराला, या फॅसिस्ट लोकांना उत्तर देणारं साहित्य निर्माण होत नाही. आणि जेव्हा साहित्य निर्माण होते तेव्हा आपल्या सगळ्यांची मला काय त्याची अशी भूमिका असते. खरं म्हणजे अशा वेळी असं उत्तम साहित्य आपल्याला जर उपलब्ध असेल तर ते साहित्य खरं म्हणजे काही कोणाच्या घरचे चापकाने नाहीत. त्याच्यामुळे आपण या अशा प्रयत्नांना उत्तम पद्धतीने साथ दिली पाहिजे. आणि हे प्रत्येकाचं दायित्व आहे की अशा पद्धतीची पुस्तकं घेऊन आपण जेव्हा कोणाला भेटायला जातो, लग्न असो, एखादं कार्य असो, तिथे असे पुस्तकं भेट दिली पाहिजे. आणि ज्या संस्थांना हे शक्य असेल त्या संस्थांनी हे बल्कमध्ये पुस्तकं घेऊन आताची ही गरज आहे काळाची की या पद्धतीचे विचार आणि पुरोगामित्वाचं, विवेकाचं संरक्षण कवच ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे विचार आपण वाटले पाहिजेत. मित्रांनो, या पुस्तकांना निश्चितच तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा बाळगतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि अशाच पद्धतीचे नवनवे विचार, नवनवे परिचय घेऊन मी तुमच्यापर्यंत येत जाईल. तोपर्यंत पाहत राहा रोखठोक चॅनल. नमस्कार.